हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अँड वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. तर पहा, लास्ट वन जो वीक होता त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये सूट किंवा सवलत सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. याच्यावरती आपले ऑलरेडी 2 क्लासेस झालेले आहेत. तर आजचा जो क्लास असेल तो आपला फायनल क्लास असेल त्याचा डिस्काउंट वरती. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर जे मिसलेनियस कन्सेप्ट आहेत की ज्याच्यावरती एक्झाम मध्ये कधीतरी क्वेश्चन्स येतात त्याच्या आपण काय करणार आहोत तर क्वेश्चन्स आज पाहणार आहोत. ओके. तो without wasting any time, we will directly focus upon our class. So let's start. Okay. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, जे डिस्काउंट जो आहे त्याला मी सॉल्व्ह करण्याच्या तुम्हाला 2 मेथड सांगितलेले होते. लास्ट वन क्लासमध्ये पण सांगितलेलं होतं आणि आता परत मी एकदा रिपीट करतोय. 2 मेथड कोणकोणत्या आहेत तर एक आहे आपली सक्सेसिव्ह मेथड आहे. आणि सेकंड वन जी मेथड मी सांगितलेली ती कोणती आहे तुम्हाला आठवत असेल तर आय होप की रेशो मेथड आहे. ओके. 2 मेथड्स असतात. पर्सेंटेज बघा, मी फक्त डिस्काउंटच्या रिलेटेड नाही मी हे करत. जर पर्सेंटेज वरती कोणताही क्वेश्चन आला ना तर पर्सेंटेज असेल किंवा म्हणजे पर्सेंटच्या रिलेटेड काही असेल ना तर त्याला सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड असतात. एक तर आहे आपली सक्सेसिव्ह मेथड आहे अँड द सेकंड वन इज रेशो मेथड. सक्सेसिव्ह मेथडच्या रिलेटेड मी लास्ट वन क्लासमध्ये बोललेलो होतो, त्याच्यामुळे या क्लासमध्ये आपण काही बोलणार नाहीये त्याच्यावरती. क्लिअर आहे. आता फक्त आणि फक्त आपला काय राहील फोकस जो आहे क्लासचा तो रेशो मेथड वरती राहील आणि ज्या मिसलेनियस जे क्वेश्चन्स येतात त्याच्यावरती राहील. ओके. आणि हे एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आणि हे कोणकोणत्या एक्झामसाठी सफिशियंट आहे? तुमची एसएससी जीडी असेल, पोलीस भरती असेल तुमची, किंवा आता रिसेंटली बॉम्बे हायकोर्टची पण ऍडव्हर्टाईज निघालेली आहे त्याच्यासाठी पण हे सफिशियंट आहे. म्हणजे वन डे एक्झाम, म्हणजे जे वन डे एक्झाम किंवा मी डायरेक्टली सरळ सेवा म्हणतो. ओके. सरळ सेवा एक्झामसाठी हे मोर दॅन इनफ आहे, मोर दॅन इनफ. ओके. याच्या व्यतिरिक्त फक्त एवढं जरी केलं ना हे सफिशियंट आहे तुमच्यासाठी. आलं लक्षात? चलो. पहा, रेशो मेथड जो आहे, रेशो मेथड मध्ये कोणकोण म्हणजे रेशो मेथड आपण यूज कधी करायची ज्या ज्या वेळी तुम्हाला पर्सेंटेजची व्हॅल्यू जी असते ना, पर्सेंटेज कशी येते हे असे फ्रॅक्शन मध्ये दिल्या जातात ना, 12.5 आहे, 16/2/3% दिलेला असेल किंवा 14/2/7% दिलेला असेल किंवा अजून काय घेऊ शकतो किंवा ईटीसी. ओके. या टाईपचे ज्या ज्या वेळी तुम्हाला पर्सेंटेज दिले जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसे फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळी आपल्याला पर्सेंटेज दिले जातात त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं तर रेशो मेथड यूज करावी लागते. हे एवढं लक्षात असू द्या. ओके. राहील लक्षात, रेशो मेथड कधी यूज करायची आहे? ज्या ज्यावेळी आपल्याला पर्सेंटेज हे फ्रॅक्शन मध्ये दिले जातात त्यावेळी आपण कोणती मेथड यूज करणार आहोत तर रेशो मेथड यूज करणार आहे. आता हे फ्रॅक्शन मध्ये जर आपल्याला पर्सेंटेज दिले तर आपल्याला त्याचं ना फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ओके. हा पर्सेंटेज जो आहे ना बघा, हा 12.5% दिलेला आहे आपल्याला. हा किती आहे? 16/2/3% आहे. किंवा हा किती आहे? 14/2/7% आहे. हा पर्सेंटेज जो आहे तो फ्रॅक्शन मध्ये आहे, तर याचा एक प्युअर फ्रॅक्शन आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. आणि या प्युअर फ्रॅक्शन कसा कन्वर्ट करायचा तर माझे याच युट्यूब चॅनलवरती पर्सेंटेजचे व्हिडिओज आहेत. ओके. तर तो पर्सेंटेजचा पहिला पहिला क्लास पहिला जो क्लास आहे ना तो तुम्ही एकदा पहा. त्याच्यामध्ये पूर्ण मी एक्सप्लेन केलेला आहे की पर्सेंटेजची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू किती असते. क्लिअर आहे. तर मी आता परत तेच रिपीट नाही करत बसणार, कारण काहीतरी ऑलरेडी जे शिकवलेलं आहे तेच परत सांगण्यापेक्षा काहीतरी नवीन कन्सेप्ट आपण करू. ओके. त्याच्या जागेवरती 2-3 क्वेश्चन नवीन घेता येतील मला. ठीक आहे. चला पहा, क्वेश्चन काय दिलेला आहे. अ शॉपकीपर सोल्ड अन आर्टिकल ऍट 14, जस्ट अ मिनिट, 14/2/7%. ओके. याचा आहे मी विसरून गेलो ऍक्च्युली याचं जे मराठी ट्रान्सलेशन आहे ना ते करायला. बट आय थिंक हे 2-3च क्वेश्चन असे असतील की ज्याचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन नाहीये. ऑल बाकीचे तरी ट्रान्सलेट ऑलरेडी आहेत. ओके. पहा काय दिलेलं आहे. एक दुकानदार आहे, त्याने काय केलेलं आहे, एक वस्तू जी आहे ना ती वस्तू विकलेली आहे. आणि त्याने किती डिस्काउंट दिलेले आहेत तर 2 डिस्काउंट दिलेले आहेत. कोणकोणते आहेत? एक आहे 14/2/7% आहे आणि जो दुसरा आहे ना तो किती आहे? 16/2/3% आहे. ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा जसं मी म्हटलं हे फ्रॅक्शन मध्ये आले म्हणजे तुम्ही रेशो मेथड यूज करणार. रेशो मेथड जर यूज करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जे पर्सेंटेज दिलेले असतात त्या पर्सेंटेजचे आपल्याला काय माहित पाहिजे तर तुम्हाला त्याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू माहित पाहिजे. ओके. तर हा 14/2/7% जो आहे ना त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू लक्षात ठेवा 1/7 असते. किती आहे?
14/2/7%चा जो फ्रॅक्शन आहे तो किती असतो? 1/7 असतो. आणि 16/2/3% जो आहे ना त्याचा फ्रॅक्शन किती असतो? तर आपला 1/6 आहे. क्लिअर? हे राहील लक्षात तुमच्या. आता याच्यामध्ये काय असतं बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे ना हा 1/7 आहे, हा 1/6 आहे. तर याच्यामध्ये हे जे 7 आहे ना हे काय दाखवतं? हा 7 जो आहे ते त्याची ओरिजिनल प्राइस दाखवत असते. ओके, ही काय दाखवत असते? तर त्याची ओरिजिनल प्राइस. आता डिस्काउंट मध्ये बघा, लास्टचे 2 लेक्चर तर तुम्ही पाहिले असतील, तर मला सांगा डिस्काउंट मध्ये त्याची ओरिजिनल प्राइस म्हणजेच काय असते रे? त्याची ओरिजिनल प्राइस म्हणजेच काय असते? त्याची मार्केट प्राइस असते. ओके, काय असते? त्याची मार्केट प्राइस असते. हे लक्षात असू द्या. जो डिनॉमिनेटर असतो, मी परत एकदा सांगतोय, नीट लक्ष द्या. आपण काय केलं, जो पर्सेंटेज होता त्या पर्सेंटेजला मी फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेतलं. ओके, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर काय दाखवत असतो? तर त्या वस्तूची छापील किंमत किंवा मार्केट प्राइस किती आहे ते दाखवत असतो. आणि हा जो न्यूमरेटर आहे ना हा न्यूमरेटर काय दाखवत असतो? तर तो डिस्काउंट दाखवत असतो. आलं लक्षात? समजलं का? जो न्यूमरेटर आहे म्हणजे जो अंश आहे, जो वरती नंबर आहे तो काय दाखवतोय? डिस्काउंट दाखवतोय. आणि खाली जो नंबर आहे तो काय? त्याची ओरिजिनल प्राइस किंवा काय दाखवत असतो? तो मार्केट प्राइस दाखवत असतो. सिमिलरली समजलं का? आता जे सेकंड वन आहे ना त्या सेकंड वन मध्ये मला सांगा, 6 काय आहे? 6 तुमची छापील किंमत आहे किंवा ओरिजिनल प्राइस म्हणा. ओके, हे राहील लक्षात जे मी काय सांगितलं ते. 14/2/7 जो आहे, 14/2/7% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आली? तर 1/7 आला, बरोबर. आणि जो 16/2/3 आहे त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आली? तर त्याची आली आपली 1/6 आहे. तर काय सांगितलेलं मी, जो डिनॉमिनेटर आहे किंवा जो खाली जो नंबर आहे तो काय इंडिकेट करतोय? तर त्याची छापील किंमत इंडिकेट करतोय किंवा काय आहे? तर त्याची ओरिजिनल प्राइस आहे. आणि जो वरती नंबर दिलेला आहे तो काय इंडिकेट करतोय? तर तो डिस्काउंट दिलेला आहे. तेवढ्या रुपयाचा आपण काय केलेला आहे? तर डिस्काउंट दिलेला आहे. क्लिअर? आलं लक्षात? तर पहा, आता हा सोडवताना म्हणजे रेशो मेथडने एखादं एक्झाम्पल सोडवतात कसं हे मी तुम्हाला सांगतो. काय केलं जातं? इथं लिहायचं ओरिजिनल. ओके, म्हणजे त्याची ओरिजिनल प्राइस किती होती ते. आणि नंतर इकडे काय लिहायचं? सेलिंग प्राइस. ओके, इकडे काय लिहिणार तुम्ही? सेलिंग प्राइस. काय आहे रे? बरं, आता याचं मी मराठीमध्ये लिहित नाहीये कारण आय थिंक तेवढं लक्षात येईल तुम्हाला. ओरिजिनल प्राइस म्हणजे काय आहे? त्याची छापील किंमत किती आहे. सेलिंग प्राइस म्हणजे काय आहे? तर तो कितीला विकलेला आहे ती प्राइस आहे. सांगा आता. पहिली जी केस आहे, पहिल्या केसमध्ये ओरिजिनल प्राइस किती आहे? पहिला जो आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल प्राइस आहे 7, बरोबर का? आता डिस्काउंट कितीचा दिलेला आहे? मी काय म्हटलेलं होतं, जे वरती नंबर असतो तो वरती नंबर काय इंडिकेट करतो? नेहमी तुमचा डिस्काउंट. आणि डिस्काउंट म्हणजे काय होतं रे? तुम्हाला पैसे कमी द्यावे लागतात का जास्त द्यावे लागतात? तर कमी द्यावे लागतात, बरोबर का? डिस्काउंट म्हणजे काय होतं? तर तुम्हाला पैसे कमी द्यावे लागतात. तर कमी होत आहेत म्हणजे 7 मधून तुम्ही किती कमी करणार आहात? तर 1 कमी करणार आहात. तर 7 मधून 1 कमी झाला, किती झालं सांगा? 7 मधून जर आपण 1 मायनस केला तर किती होईल तुमचा? 6 भेटेल. आता सेम केसमध्ये मला सांगा, दुसरी जी केस आहे, दुसऱ्या केसमध्ये किती ओरिजिनल प्राइस किती आहे त्याची? तर 6 आहे. क्लिअर? आणि कितीचा डिस्काउंट दिला रे? डिस्काउंट कसा काढणार? तर तुम्ही जो वरती नंबर आहे ना तो पहा. तर कितीचा डिस्काउंट दिला? 1चा. तर 6 मधून मी 1चा डिस्काउंट दिला तर किती राहिलं माझ्याकडे? तर माझ्याकडे राहील 5. आता या दोघांना काय करायचं? आपण हे सॉल्व्ह करायचं. ओके, आता बघा हे सॉल्व्ह कसं करायचं. इथे काही कॅन्सल होते का ते बघायचं. हे इथे पहा, हा 6 आहे आणि हा 6 आहे. तर दोघे एकमेकांना कसे आहेत? क्रॉसमध्ये आहेत का? दोघे काय आहेत? एकमेकांना क्रॉसमध्ये आहेत. जर दोन्ही एकमेकांना क्रॉसमध्ये असतील ना तर ते काय होतात? एकमेकांना डिवाइड होतात. हे लक्षात असू द्यात. ओके, दोघे काय होतात? एकमेकांना डिवाइड होतात. तर मी काय करणार? या 6 ला हा वाला 6 मी काय केला? कॅन्सल करून टाकला. ओके, मग काय राहिले रे माझ्याकडे? माझ्याकडे इथे राहील 7 आणि इथे किती राहिलं माझ्याकडे? 5. ओके, बघा, म्हणजे आधी हे इथेपर्यंत समजलं सगळ्यांना काय केलेलं आहे मी, काय नाही केलेलं. आता आपल्याला काय करायचं आहे? तर डिस्काउंट काढायचा आहे. बघा, आता डिस्काउंट कसा काढणार? डिस्काउंट पर्सेंटेज त्यांनी विचारलेला आहे. तर डिस्काउंट पर्सेंटचा फॉर्म्युला मी ऑलरेडी ज्या 2 क्लासमध्ये हे सांगितलेलं आहे. परत मी एकदा सांगतोय, डिस्काउंट पर्सेंटेज कसं काढलं जातं? तर वरती डिस्काउंट घेतला जातो
आणि खाली काय घेणार आहे तर तुम्ही मार्केट प्राइस किंवा त्याची ओरिजिनल व्हॅल्यू लिहिली जाते आणि इंटू काय करणार आहोत तर आपण 100. सांगा डिस्काउंट किती भेटला रे आता त्याला. ओरिजिनल प्राइस आता फायनली ना आपण फक्त आणि फक्त काय पाहायचं हे वाला पार्ट पाहायचा. ओरिजिनल व्हॅल्यू किती होती त्याची 7 रुपये होती. त्यानं विकलं कितीला 5 रुपयाला विकलं म्हणजे डिस्काउंट कितीचा भेटला रे. डिस्काउंट भेटलं त्याला 2 रुपयेचा डिवायडेड बाय मार्केट प्राइस किती आहे त्याची 7 रुपये आहे आणि इंटू काय करणार आहात तर 100. करा हे सॉल्व किती होईल हे 2 × 100 किती होईल 200 डिवायडेड बाय किती 7. आता याचा आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली पण सांगू शकतो बरं का याचा आन्सर किती येईल. याचा आन्सर डायरेक्टली 28 2/7 येईल. ओके बट याला आपण काय करूयात तर सिम्प्लिफाय करूयात. करा सिम्प्लिफाय 7 × 1 = 7 7 × 2 = 14 बरोबर 7 × 2 आलं आपल्याला 14. रिमाइंडर किती राहील रे 6 राहील 60 झाला तर 7च्या टेबलमध्ये 60 येते का तर जवळपास येत नाही पण आपण त्याच्या जवळपासचा नंबर बघू 7 8 किती 56 रिमाइंडर किती राहील 4 राहील. मी काय करतो वरती एक 0 घेतो तर पॉईंट देईन इथे. तर 7च्या टेबलमध्ये 40 नाहीये पण 5 ने आपण डिवाइड करू शकतो 7 5 आणि नंतर काय होईल रे नंतर 6 ने करू आपण ओके ठीक आहे किंवा 28.5 काय येईल याचं आन्सर मिळेल तुम्हाला. आलं लक्षात काय केलेलं आहे ज्या ज्यावेळी रेशो मेथड मध्ये एक्झाम्पल येतात त्यावेळी काय करायचं असतं हे समजलं. ओके आय होप की क्लिअर आहे आणि जसं जरी नसेल क्लिअर तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके याच्यावरती अजून आपण थोडेसे एक्झाम्पल घेऊयात याच्यावरती मी अजून एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. क्लिअर आहे चला या नेक्स्ट वन क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट वन क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे जस्ट वेट. नेक्स्ट वन क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे. सेम तसंच आहे एक शॉपकीपर आहे आणि त्याने काय केलेलं आहे तर 2 डिस्काउंट दिलेले आहेत कोणकोणते आहेत एक आहे 12.5%चा 12 1/2 म्हणजे किती रे 12.5% आणि दुसरा कितीचा आहे 14 2/7%. जसं मी सांगितलं हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार आहात तुम्ही तर रेशो मेथडचा युज करणार आहोत आपण बरोबर का. आता रेशो मेथडचा युज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फ्रॅक्शन लागतात तर आपण काय करूयात तर फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून घेऊ. 12.5% म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते तर डायरेक्टली लिहा तुम्ही 1/8. मी परत एकदा सांगतोय हे मी डायरेक्टली लिहितोय बिकॉज ऑफ हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती जा आणि पर्सेंटेजचा चॅप्टर नंबर 1 आहे किंवा क्लास नंबर 1 जो आहे तो पहा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जवळपास 1 तासाचा तो क्लास आहे त्याच्यामध्ये मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला ते पहा तुम्ही. ठीक आहे 12.5%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येते 1/8 आणि 14 2/7 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येते तर 1/7 हे आत्ताच आपण लास्ट 1 क्लासमध्ये पाहिलेलं होतं. आता मी इथे ओ फॉर काय आहे ओ म्हणजे काय आहे ओरिजिनल प्राइस आहे आणि एन म्हणजे मी काय घेतलेलं आहे एन म्हणजे मी आता न्यू प्राइस घेतो किंवा सेलिंग प्राइस म्हणू आपण त्याला ठीक आहे. एन म्हणजे काय आहे नवीन किंमत किंवा विक्री किंमत काही झालं. सांगा आता पहिली जी केस आहे त्या पहिल्या केसमध्ये ओरिजिनल किंमत किती आहे तर 8 रुपये आहे आणि वरती जो आहे तो मायनस आहे मायनस का घेतोय कारण डिस्काउंट आहे म्हणून मायनस घेतोय मी. आता 8 मधून 1 रुपया तुमचा कमी झाला म्हणजे किती झालं रे 7 रुपये झाला बरोबर. आता खाली या दुसऱ्या याच्यामध्ये ओरिजिनल प्राइस किती आहे 7 आहे त्याच्यातून किती मायनस झाला 1 मायनस केलं तर किती राहील माझ्याकडे 6 राहील बरोबर. म्हणजे काय होईल रे बघा जसं मी आता रूल सांगितलेला जर क्रॉस मध्ये जर ते कट होत असतील तर त्याला कट करायचं आहे. क्लिअर. आता याला कट करून टाका बा 7 ला 7 कट झाला म्हणजे माझ्याकडे काय राहिलं 8 आणि 6 राहिला बरोबर. आता मला सांगा हे सिम्प्लिफाय होईल का याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो का 8 आणि 6 ला तर करू शकतो. का कारण दोघेही कोणत्या टेबलमध्ये येतात 2 2 च्या टेबलमध्ये आहेत. ओके तर याला पण 2 ने डिवाइड करा 4 येईल आणि याला 2 ने डिवाइड केला तर काय येईल 3 येईल. म्हणजे आपल्याकडे फायनली रेशो किती आलेला आहे 4:3 रेशो आलेला आहे आणि आपण काय करूयात आता डिस्काउंटचं पर्सेंटेज काढूयात. सांगा त्याची अगोदरची व्हॅल्यू किती होती ओरिजिनल मध्ये पहा ओरिजिनल मध्ये 4 आहे आणि नवीन मध्ये 3 आहे म्हणजे ओरिजिनलची त्याची प्राइस किती होती 4 आणि आता त्याने कितीला विकलेला आहे 3 ला म्हणजे कितीचा डिस्काउंट दिला त्याने डिस्काउंट दिला 1 रुपयाचा आणि किती वरती दिला ओरिजिनल प्राइस किती आहे त्याची 4 आणि इंटू 100. याला सिम्प्लिफाय करा 1/4 म्हणजे किती येतो 25% याचं काय येईल तुम्हाला आन्सर मिळून जाईल. क्लिअर. आय होप की पहिला क्वेश्चन आणि या दुसऱ्या क्वेश्चन वरून तुम्हाला क्लिअर झालेला आहे की काय करायचं आहे नक्की. ओके आलं का लक्षात. चलो नवीन क्वेश्चन पाहूयात आपण आता. आता हे झालं पर्सेंटेज वरती ओके
पर्सेंटेजच्या रिलेटेड झाला. आता आपण काय करूयात तर डायरेक्टली ना आता पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज वरती आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता काय करूयात तर डायरेक्टली त्याची प्राइस वरती, प्राइसच्या रिलेटेड आपण क्वेश्चन पाहूया. एक नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूची किंमत ना, ओके, कोणतीही वस्तू असू द्या, त्या वस्तूची किंमत ज्या ज्या वेळी आपल्याला दिलेली नसते ना, ओके, मी इथे लिहितोय पहा, कोणत्याही वस्तूची किंमत ज्यावेळी आपल्याला दिलेली नसते त्यावेळी ते किती कन्सिडर करायचे असते? 100 कन्सिडर करायचे. समजलं? तुम्ही त्याला 100 म्हणजे असं काही नियम नाही की त्याला 100च कन्सिडर करा. तुम्ही त्याला 10 पण कन्सिडर करू शकता, तुम्ही त्याला 1 पण कन्सिडर करू शकता. म्हणजे 1चे जे मल्टिपल आहेत ना, 1चे मल्टिपल आहेत त्याच्यामध्येच नेहमी काय करायचं आहे तर त्याच्या व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या आहेत. फक्त आपण 100 का घेतो? कारण एक काय म्हणतात, पिढीचा जो रूल आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय करतो की थोडंसं आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये हे शिकवलेलं असतं की 100 100 100. त्याच्यामुळे ते नेहमी डोक्यामध्ये काय राहतं आपल्या, तर तीच कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये राहत असते. त्यामुळे कोणताही टीचर जो आहे ते शिकवताना काय करतो, काही नवीन एक्सपेरिमेंट करण्याच्या त्या भानगडीत पडत नाहीत. ते काय करतात की जे ऑलरेडी तुम्हाला ऑलरेडी त्या रूढी, एक मिनिट मी पाणी पितो. हा, चलो चलो, वेलकम बॅक टू क्लास. त्यामुळे काय केलं जातं तर ओरिजिनल प्राइस जी आहे किंवा वस्तूची प्राइस ज्या ज्यावेळी आपल्याला दिली नसते त्या त्यावेळी काय केली जाते, तिला 100 कन्सिडर केलं जातं. तुम्ही 10 कन्सिडर करा, 1000 कन्सिडर करा, 1 लाख कन्सिडर करा, चालेल. फक्त आणि फक्त ती काय पाहिजे, 10च्या रेंजमध्येच पाहिजे. 10, 100, 1000 असंच. नाहीतर कोणी म्हणाला मी 500 घेतो, करू नका, कारण फुकटचं काय होईल, तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते कॅल्क्युलेशन लेंदी होत जाणार आहे. ओके, पहा काय दिलेलं आहे. मी इंग्लिशमध्येच रीड करतो, खाली ऑलरेडी मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही मराठी रेफर करा, मी इंग्लिश रेफर करतो, बट मी एक्सप्लेन करताना मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण कॉम्बिनेशन मध्ये चालेल. ओके, बघा. अ बुक विथ मार्क प्राइस ऑफ 600 इज अवेलेबल ॲट अ डिस्काउंट ऑफ 18%. ओके, सॉरी. काय दिलेलं आहे, एक बुक आहे, बुकची जी मार्केट प्राइस आहे ती मार्केट प्राइस किती आहे तर 600 रुपये आहे. ओके, आणि त्या बुकला ना 18%चा डिस्काउंट दिलेला आहे. 18%चा डिस्काउंट दिलेला आहे. तर तुम्हाला आता तो ऍक्च्युअल मध्ये डिस्काउंट किती दिला असेल तो सांगायचा आहे. बघा, आता मी जसं तुम्हाला म्हटलं, ज्या ज्या वेळी त्या वस्तूची व्हॅल्यू दिली जाते ती नेहमी पर्सेंटेज मध्ये किती असते रे? वस्तूची जर व्हॅल्यू दिली असेल, मी परत एकदा सांगतोय, वस्तूची जर व्हॅल्यू दिली गेलेली असेल तर ती नेहमी किती पर्सेंट मध्ये कन्सिडर करायची? 100% मध्ये कन्सिडर करायची. समजलं का? बघा, काय दिलेलं आहे, वस्तूची किंमत किती आहे? 600 रुपये आहे. तर मला सांगा, त्या वस्तूची जर किंमत 600 रुपये आहे तर ते पर्सेंटेज मध्ये किती तुम्ही कन्सिडर करणार आहात? वस्तूची किंमत दिलेली आहे का? तर दिलेली आहे. मार्क प्राइस दिलेली आहे, छापील किंमत त्याची, तर ती नेहमी किती पर्सेंटेज असते? 100% असते. राहील लक्षात? वस्तूची छापील किंमत ही नेहमी किती आहे? 100% असते. आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर डिस्काउंट कितीचा दिलेला आहे? 18%चा डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला. तर तुम्हाला याचं किती ऍक्च्युअल मध्ये किती दिलेलं असेल ते काढायचं आहे. तर मी काय करणार, इंटू 18 करणार. आलं लक्षात? त्याची छापील किंमत दिलेली होती 600 रुपये, ती इज इक्वल्स टू कितीच्या पर्सेंट आहे? 100%च्या आहे. आणि आपल्याला कितीची व्हॅल्यू काढायची आहे? 18%ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे सिंपल करा सॉल्व. काय होईल रे, या 2 झिरोला ये, 2 झिरो कट होतील आणि काय राहिलं माझ्याकडे? 6 × 18. बरं, आता याच्या पुढे मला सांगा, हे सॉल्व करायची गरज आहे का? थोडंसं ना, थोडंसं डोकं चालवा. ओके, थोडंसं डोकं चालवा. मी काय म्हणतोय, कारण ऑप्शन नेहमी ना एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ना तुमच्या ऑप्शन कडे पण लक्ष पाहिजे. ओके, ऑप्शन जे आहेत ना त्याच्याकडे पण लक्ष असलं पाहिजे. जर तुम्ही ना, ठीक आहे, आता हे खूप इझी कॅल्क्युलेशन आहे. 18 6 काय होईल, डायरेक्टली 108 तुम्ही लिहिलं तरी पण चालेल. ओके, सिंपल क्वेश्चन होता. बिफोर काय होऊन जाईल आपलं, बाहुबली आपला आन्सर येऊन जाईल. ओके, 6 × 18 बिफोर बाहुबली, 108 आन्सर आहे. किंवा आता मी दुसरी स्टँड सांगतो, म्हणजे मला जर एखाद्याला टेबल माहित नसतील, ओके, आता मला टेबल माहित आहेत, सो डोंट वरी अबाउट दॅट, बट एखाद्याला टेबल माहित नाही असं कन्सिडर करूयात आपण. तर ना फक्त ना याचे युनिट डिजिट पहा. युनिट डिजिट काय आहे तर 8 आहे आणि 6 आहे, बरोबर. 8 आणि काय आहे आपलं? 6 आहे. तर 8 6 येतो ना नॉर्मली. 8 6 किती येईल? 48 येईल, बरोबर का? 8 6 किती येईल? 48. म्हणजे व्हॉट एव्हर तुमचं जे काय आन्सर असणार आहे ना त्याचा युनिट डिजिट किती असणार आहे रे?
8 असणार आहे. समजलं का? मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन कसं केलं? मी काय केलं, जे मला दोन नंबर्स दिलेले आहेत त्यांचा मी काय केलं, तर फक्त आणि फक्त युनिट डिजिट कन्सिडर केले. युनिट डिजिट म्हणजे काय? शेवटचे अंक. शेवटचे अंक बघितले किती आहेत? 6 आणि 8 आहे. 6 आणि 8चा मल्टिप्लिकेशन केलं, मला किती मिळालं? 48. म्हणजे युनिट 48 मध्ये युनिट डिजिट किती आहे? 8 आहे. मी सगळे ऑप्शन चेक केले, सगळ्या ऑप्शन मध्ये फक्त एकाच ठिकाणी 8 आहे. याचा अर्थ आन्सर काय आहे? तेच आहे. पुढं जायची सुद्धा गरज नाहीये तुम्हाला. क्लिअर? आलं लक्षात हे? चल बघूयात आपण नेक्स्ट दोन क्वेश्चन पाहूयात आपण. काय दिलेलं आहे पहा. A discount of 20% on mark price of an article is allowed and then the article is sold for rupees 1380 rupees then mark price of the article. काय दिलेलं आपल्याला? विचारलेलं काय आहे रे? आपल्याला मार्क प्राइस म्हणजे त्याची जी छापील किंमत आहे ना. मार्क प्राइस म्हणजेच काय असते, तर छापील किंमत असते. आणि छापील किंमत नेहमी लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतोय, छापील किंमत म्हणजे काय आहे रे? 100% ची व्हॅल्यू असते. छापील किंमत म्हणजे किती? छापील किंमत म्हणा, मी इथे नोट डाऊन करून ठेवतो. छापील किंमत असेल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? एमपी. एमपी म्हणजेच काय? मार्क प्राइस आहे. ती नेहमी कितीची व्हॅल्यू असते? ती नेहमी तुमची 100% ची व्हॅल्यू असते. क्लिअर? राहील लक्षात? मी परत एकदा रिपीट करतो, मार्क प्राइस जी आहे ती तुमची छापील किंमत असते आणि तीच कितीची, सॉरी, तीच काय आहे, तर तुमची 100%ची काय असते, तर व्हॅल्यू असते. आता दिलेलं काय आहे पहा. एक दुकानदार आहे, त्याने काय केलं, छापील किंमत जी आहे ना त्याच्यावरती 20%चा डिस्काउंट दिला. ओके. आणि ती वस्तू त्याने कितीला विकलेली आहे, तर 1380 रुपयाला विकलेली आहे. मी काय म्हंटल आता तुम्हाला बघा, एक 100 रुपयाची काय आहे, एक वस्तू आहे. त्याच्यावरती तुम्ही काय केलं रे? 20 रुपये डिस्काउंट दिला, म्हणजे 20 रुपयाची काय केली? सूट दिली. तर आता मला सांगा, ती वस्तू तुम्ही किती रुपयाला विकणार आहे? ओके. किती रुपयाला विकणार सांगा? 80 रुपयाला विकणार ना. काय होईल? 100 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावरती तुम्ही 20 रुपयाची सूट दिली. 20 रुपयाची सूट दिली म्हणजे 20 रुपये मला देऊ नका, त्यातून तेवढी कमी करा. म्हणजे 100 रुपयावरती 20 रुपये तुम्ही सूट दिली, तर त्याची किंमत किती झाली? 80 रुपये झाली. तसंच मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारतो, सांगा मला. 100%ची एक व्हॅल्यू आहे. ओके. एक वस्तू आहे ज्याची किंमत किती आहे? 100% आहे. त्याच्यावरती तुम्ही काय केलं? 10% डिस्काउंट दिला मला. काय केलं तुम्ही? 10% डिस्काउंट दिलं. तर ती ती जी वस्तू आहे, ती वस्तू तुम्ही किती रुपयाला विकली? ती वस्तू आपण विकली 90%ला. आलं लक्षात? सेम 100%ची एक वस्तू आहे, ज्याच्यावरती तुम्ही 30% डिस्काउंट दिला, तर ती विकली कितीला? ती विकली आपण 70%ला. येते लक्षात? मी काय करतोय, त्या 100 मधून ते 30 काय करतोय? मायनस करतोय. परत आता पुढे सांगा. 100% एक वस्तूची किंमत आहे, त्याच्यावरती मी काय केलं? 35% मी डिस्काउंट दिला. तर मी 35% जर डिस्काउंट दिला असेल, तर ती ऍक्च्युअल मध्ये कितीला विकली असेल मी? ती मी विकली जाईल 65%ला. ती काय झाली असेल? विकली गेली असेल. क्लिअर? आय होप की खूप इझी कन्सेप्ट आहेत बघा, आणि मी खूप इझी म्हणजे इझी वेने सांगतोय, काही याच्यामध्ये डिफिकल्टी काहीच नाहीये. ओके. हे तर तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. बघा आता काय दिलेलं आहे, त्याने किती पर्सेंटचा डिस्काउंट दिला रे सांगा मला? त्याने दिलेला आहे 20%चा डिस्काउंट. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती कितीला विकली गेली असेल, तर 80%ला ती विकली गेलेली असेल. ओके. समजलं का? त्या शॉपकीपरने काय केलेलं आहे, तर 20%ची डिस्काउंट दिलेला आहे. आता 20% डिस्काउंट म्हणजे 100 मधून किती मायनस करा तुम्ही? 20 मायनस करा. म्हणजे किती पर्सेंट झाला? 80% झाला. म्हणजे ती जी काही वस्तू विकली असेल, ती 80%ला त्याने विकली असेल. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. अ डिस्काउंट ऑफ 20% ऑन द मार्क प्राइस ऑफ एन आर्टिकल इज अलाउड. म्हणजे त्याने 20% डिस्काउंट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ते जे वस्तू आहे ना ती विकलेली आहे. कितीला विकलेली आहे? 1380. ओके. 1380 रुपयाला ती काय केलेली आहे? वस्तू विकलेली आहे. आता मला सांगा, ही जी विकलेली वस्तू आहे ना, तिचं पर्सेंटेज मध्ये किती व्हॅल्यू येईल रे तिची? 80% येईल ना तिची व्हॅल्यू. हे समजलं का? एक वस्तू आहे, तिची मार्केट प्राइस माहित नाहीये, बट त्याला 20% डिस्काउंट देऊन ती वस्तू 1380 रुपयाला विकलेली आहे. बरोबर का?
आता 1380 रुपयाला विकलेली आहे, हे आपण विक्री किंमत त्याची रुपीज मध्ये व्हॅल्यू टाकली, पण पर्सेंटेज मध्ये पण आपल्याला काढू शकतो ना. 100%ची व्हॅल्यू असते. 20% डिस्काउंट दिला, 80% राहिले, म्हणजे 80ला विकली. आणि आपल्याला त्याची मार्केट प्राइस विचारली, म्हणजे ऑब्व्हियसली काय विचारले रे, 100%ची व्हॅल्यू विचारलेली आहे. काढा. आय होप की हे खूप जास्त एक्सप्लेनेशन होतंय आणि तुम्हाला ते आय होप की कळत पण असेल. ओके, एवढं आय थिंक मला नाही वाटत की कोणी देत पण असेल एक्सप्लेनेशन. कराय सॉल्व काय होईल सांगा मला. या झिरोला इथे एक झिरो कट होईल, या पर्सेंटेजला इथे पर्सेंटेज कट होईल, काय राहतील रे, 138/8 इंटू 100. करा सॉल्व हे. याला आपण काय करूयात, डायरेक्टली जर एक कट होईल का, 8 8 आणि 8 to the 16 डायरेक्टली तर कट नाही होणार आहे. आय थिंक हे ना, याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 किंवा 4 मधला कोणता तरी ऑप्शन लागेल असा माझा अंदाज आहे. मे बी कॅल्क्युलेशन करूयात चला. काय येईल, 8 1 8, ठीक आहे. परत पुढे करा, किंवा 4 ने करतो, 4 ने करा. 4 ने याला होईल का, 4 ने पण नाही होणार. 2 ने करू आपण, चला 2 ने करा. 2 ने जर 8 ला डिवाइड केले तर 4 मिळेल, वरती जर मी 2 ने डिवाइड केलं तर किती मिळेल मला सांगा, 6 आणि नंतर 9. 6 9, ओके सॉरी, 69 इंटू 100 डिवायडेड बाय किती रे, 4, बरोबर. आता 4च्या टेबलमध्ये 4 ने मी डायरेक्टली 100ला मल्टिप्लाय करू शकतो. काय होईल सांगा, 4 1 4, 4 25 100, म्हणजे माझ्याकडे काय राहिलं, 69 इंटू 25. आता 69 इंटू 25चा आन्सर काढू शकता तुम्ही. मी जसं म्हटलेलं होतं की लास्टच्या दोन्ही मधलं कोणतं तरी एक येऊ शकतं. आता याला जर मी याचं जर मी कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं, 25 6 किती होईल, 150, 1500, आणि वरती 9 किती होईल, 225, 225 म्हणजे 1725. ओके, ऑप्शन नंबर काय होईल, 3. ऑप्शन नंबर काय असणार आहे, थर्ड काय होईल, तर तुमचं याचं आन्सर येऊन जाईल. ओके, आलं लक्षात काय करायचं आहे ते. मार्केट प्राइसची व्हॅल्यू नेहमी 100 कन्सिडर करायची. जर डिस्काउंट देऊन जर ती विकली असेल तर त्या पर्सेंटेजला नेहमी डिस्काउंट मधून मायनस करायचं. ओके, क्लिअर. चलो नेक्स्ट वन क्वेश्चन पहा आता. आय थिंक तोच आला का परत. हा वाला पहा, काय दिलेला आहे रे, 2900 रुपये अंकित किमतीच्या, अंकित म्हणजे काय आहे, त्याची मार्क प्राइस आहे. मग मला सांगा, मार्क प्राइस म्हणजे 2900 जी आहे ती कितीची किंमत आहे रे, 100%ची किंमत आहे, 100%ची किंमत आहे. समजलं का, 2900 हे कितीचे आहे, 100%ची किंमत आहे. आता बघूयात आपल्याला काय करायला लावलेलं आहे त्यांनी. 37% डिस्काउंट वॉज ऑफर्ड. आता मला सांगा, टोटल किंमत किती असते सांगितलेलं आहे, 100% असते. कितीचा डिस्काउंट दिला रे, 37%चा डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे ती वस्तू विकली कितीला असेल, कितीला विकली असेल, 63%ला विकली असेल ना. पर्सेंटेज मध्ये आपण बोलतोय, लक्षात असू द्या. आहे 100% नेहमी व्हॅल्यू असते कोणत्याही पण वस्तूची. तिच्यावरती मी 37% डिस्काउंट दिला म्हणजे 100 मधून तेवढं मायनस करायचं, मग राहिलं किती, 63% राहिलं. ओके, आता आपण क्वेश्चन वाचू. अ 37% डिस्काउंट वॉज ऑफर्ड ऑन अन आयटम विथ मार्क प्राइस ऑफ 2900. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द आयटम, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर, 100% त्याची व्हॅल्यू होती, 37% तुम्ही डिस्काउंट दिला, म्हणजे ती विकली किती पर्सेंटला असेल, 63%ला विकलेली असेल. म्हणजे मला काय करायचं आहे, 63%ची व्हॅल्यू काढायची आहे. समजतंय का मी काय सांगतोय ते की नाही समजत, क्लिअर. बघा सॉल्व्ह कराय, या 2 झिरोला सॉरी, या पर्सेंटला हे पर्सेंटेज कट झालं, 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, किती राहिले माझ्याकडे, 29 इंटू 63. जसं मी आधी पण म्हटलेलं होतं, पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाहीये. ओके, फक्त ऑप्शनकडे लक्ष असू द्या, फक्त ऑप्शनकडे. ऑप्शन मध्ये पहा, मी काय करतो आता, या दोघांचे युनिट डिजिट घेतो मी. काय आहे, याचा युनिट डिजिट आहे 9 आणि याचा युनिट डिजिट आहे 3. दोघांच्या युनिट डिजिटची मल्टिप्लिकेशन करा, किती आले रे, 9 इंटू 3 27. आता 27 जे आन्सर आलं त्याच्यामध्ये युनिट डिजिट बघा तुमचा किती आहे, 7. म्हणजे व्हॉट एव्हर तुमचे जे काय आन्सर असेल ना, त्याच्यामध्ये 7 हा युनिट डिजिट असणारच आहे. आणि कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए. ओके,
ऑप्शन नंबर ए पहा की ज्याच्यामध्ये फक्त 7 हा युनिट डिजिट आहे, बाकी कुठेही युनिट डिजिट नाहीये. ओके. आणि माझा एक फेमस डायलॉग आहे, मी काय म्हणत असतो की तुमचं, माझा नाहीये सॉरी, तुम्ही बाजीराव मस्तानी पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये बाजीराव आपले म्हणतात काय, चीते की चाल और बाज की नजर पे कभी संदेह नहीं करना है, राइट? तो और मेरा ये मतलब मेरा खुद का ये ऐसा मानना है कि आप जब भी कॉम्पिटेटिव एग्जाम की प्रिपरेशन कर रहे हो ना, तो उसमें ना आपकी भले ही चाल चीते की ना हो, लेकिन नजर जो है ना वो हमेशा बाज की ही रहनी चाहिए, याद रखना। ओके। क्योंकि चाल चीते की सिर्फ चाल, चलते चलते जा रहे हो, लेकिन सिर्फ हाँ मेरी स्पीड बहुत अच्छी है, अच्छी है, अच्छी है, लेकिन जब तक आपकी नजर बाज की नहीं होगी ना, तब तक वो स्पीड भी काम नहीं आएगा आपका, याद रखना। क्लियर है? ओके। चलो, नाउ मूविंग टू द नेक्स्ट वन क्वेश्चन। देखो ये मैं थोड़े से मिलते जुलते हुए क्वेश्चंस ले रहा हूँ, सॉरी। देखो ये दिक्कत होगी, बीच में मेरे हिंदी निकल गया। हा. आता हा वाला पहा, काय दिलेला आहे, अ बुक इज सोल्ड फॉर 1554 रुपयाला, म्हणजे एक पुस्तक आहे, त्याला ते विकलेलं आहे. विकलेलं आहे म्हणजे 100%ची व्हॅल्यू असेल का? नाही. 100% म्हणजे कोणाची व्हॅल्यू असते? नेहमी मार्केट प्राइस किंवा छपील किंमत असते. विकलेला आहे म्हणजे विक्री किंमत, तर ती त्याची व्हॅल्यू नाही. अ बुक इज सोल्ड फॉर 1554 बाय अलाउिंग अ डिस्काउंट ऑफ 26%. मला सांगा, 26%चा डिस्काउंट दिलेला आहे, 26%चा डिस्काउंट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ती वस्तू विकलेली आहे. समजलं? बघा आता मी काय सांगतो, वस्तूची नेहमी किंमत किती असते? 100% असते. त्याच्यामध्ये मी काय केलं तुम्हाला, 26%, 26%चा डिस्काउंट दिलेला आहे, तर मग मला सांगा ती वस्तू मी कितीला विकली? 100 मधून काय करणार तुम्ही? 26% मायनस करणार, 26% मायनस करणार, किती व्हॅल्यू येईल? 60, नाही सॉरी, 74% येईल. बरोबर का? 100% जी त्याची मार्केट प्राइस असते, त्याच्यामध्ये तुम्ही 26% डिस्काउंट दिला, मग विकणार कितीला तू? विकणार आहात तुम्ही तर 74%ला विकणार आहात, आणि याच 74%ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? 141554. ओके. तर मी काय करणार, याला डिवायडेड बाय 74% घेईन, आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, तर त्याची मार्केट प्राइस काढायची आहे. मार्केट प्राइस काढायची म्हणजेच काय रे, त्याची 100%ची व्हॅल्यू काढायची आहे. किती? 100%ची व्हॅल्यू काढा. करू शकता का हे सॉल्व तुम्ही? इझी आहे पहा. ऑप्शन्स कडे पहा. ऑप्शन नंतर ना, आय होप एक काम करू आपण, 74चा टेबल, 74च्या टेबल मध्ये ना, 74चा टेबल बघा चला. 74 वन जा 74, आणि 74 टू जा किती होईल? हा 8 होईल, आणि हा 148 होऊन जाईल. बरोबर. 74 वन जा 74, 74 टू जा 148. आता 155 मधून जर 148 मायनस केला आपण, तर किती राहिलं रे? 7 राहील. आणि 74 वन जा 74, म्हणजे किती होईल आपल्याकडे? 21 इंटू 100, आणि 21 इंटू 100 म्हणजे 2100. ऑप्शन नंबर बी, बी फॉर बाहुबली. ओके. लक्षात तुमच्या? खूप इझी क्वेश्चन्स आहेत पहा, काही अवघड नाहीये. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की ते कसं सॉल्व्ह करायचे आहेत ते. ओके. चलो, नाउ मूविंग टू द नेक्स्ट वन क्वेश्चन. हा वाला झाला आपला, हा वाला पाहा होता आता. ओके. ओ, काय दिलेलं आहे पहा. देर इज 20% डिस्काउंट ऑन अ डझन पेअर ऑफ शूज मार्क ऍट ₹7,200. ठीक आहे. हाऊ मेनी पेअर ऑफ शूज कॅन बी बॉट विथ 1440? म्हणजे काय आहे बघा, क्वेश्चन मध्ये दिलेलं काय आहे, 20%चा डिस्काउंट दिलेला आहे. ओके. काय केलेला आहे? 20%चा डिस्काउंट दिलेला आहे. किती वरती? अ डझन पेअर. अ डझन पेअर म्हणजे काय रे? डझन पेअर म्हणजे डझन पेअर्स आहेत. डझन पेअर्स वरती तुम्हाला काय केलेलं आहे? एक डझन म्हणजे किती? 12. आणि एका पेअर मध्ये किती येतात? 2 येतात. म्हणजे असे डझन पेअर म्हणजे 12 पेअर्स आहेत. म्हणजे टोटल शूज किती आले मला ते सांगा फक्त तुम्ही. टोटल शूज किती आले तुमच्याकडे? डझन पेअर म्हणजे एका डझन मध्ये येतात 12, म्हणजे पेअर्स किती आहेत? तर 12 पेअर्स आहेत.
12 पेअर्स म्हणजे किती शूज झाले, तर शूज झाले आपले 24 शूज झाले. समजले की नाही सांगा रे मला. हे आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. 24 शूज झाले आपले. एकच मिनिट, जस्ट वेट. 24 शूज झाले. ओके. देअर इज अ 20% डिस्काउंट ऑन अ डझन पेअर ऑफ शूज मार्क्ड ऍट 7,200. म्हणजे 7,200 ही काय आहे, त्याची मार्केट प्राइस आहे. काय आहे, मार्केट प्राइस. आणि मी काय सांगितलेलं तुम्हाला, मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत. ज्या ज्यावेळी मार्केट प्राइस दिली जाते त्या त्यावेळी ती किती पर्सेंटची व्हॅल्यू असते, 100%ची व्हॅल्यू असते. हे लक्षात असू द्या. क्लिअर. हे कितीची व्हॅल्यू आहे, 100%ची आपली. आता आपल्याला दिलेलं काय आहे, आणि वरती 20%चा आपल्याला डिस्काउंट पण दिलेला आहे. किती पर्सेंटचा डिस्काउंट दिला, 20%. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती कितीला विकली असेल रे, ती विकली असेल कितीला, आपली 80%ला विकलेली असेल. ओके, आलं लक्षात. हा सॉरी, आय होप की हे समजते सगळ्यांना. ओके, चल आता मी थोडंसं हे रब करतो. बघा मी काय करूया. आपल्याला काय दिलेलं आहे, 7,200 जे आहे ती किती पर्सेंटची व्हॅल्यू झाली, 100%ची व्हॅल्यू झाली. आणि मी काय करतो आता, आपण कितीला विकलेला आहे, 20%चा डिस्काउंट दिला, 20%चा. 100% मधून 20% गेले, किती राहिले रे, 80% राहिले. तर काय झाले, ही आपण त्याची खरेदी आहे. ओके. बघा आता काय होईल, या पर्सेंटला हा पर्सेंट इथून कट झाला, ये 2 0, इथे 2 0 कट झाले, आणि राहिले काय माझ्याकडे, 72 × 8. हे काय झालं माझं, याची व्हॅल्यू आली. हम्म, करा हे सॉल्व आता. सॉरी 80 आहे, सॉरी सॉरी 80 आहे. हे करा सॉल्व. हे काय झालं, एवढ्याला काय पडले तुमचे, तर 72 × 80. हे काय झालं तुमचं, किती पेअर ऑफ डझन, किती सॉरी किती डझन पेअर झाले तुमचे. आता डिवायडेड बाय, ओके याला आपण डायरेक्टली याला सॉल्व्ह करू. तुम्ही याला जर मी मल्टिप्लाय केलं, 72 × 8 किती होईल, 5760. एवढे काय झाले, डझन पेअर. ओके. ही जी प्राइस आलेली आहे, ही प्राइस कितीची आहे, 1 डझन. ओके, 1 डझन ऑफ पेअर्सचे प्राइस आलेली आहे, 1 डझन ऑफ पेअर. तर मग मला सांगा, तुम्ही याच्यावरून एका पेअरची व्हॅल्यू काढू शकता का, एका पेअरची व्हॅल्यू. तर मी काय करेन बघा, 5760 आहे ना, याला मी डिवाइड करेन. कितीने डिवाइड करणार, डझन पेअर आहे, डझन पेअर म्हणजे 12 पेअर आहेत. तर मी काय करेन, याला 12 ने डिवाइड करेन. 5760 डिवायडेड बाय करूयात आपण 12 करूयात. करा डिवाइड याला. 12 वन जा 12, 12 4 जा किती होईल रे, 12 4 जा 48. रिमाइंडर किती राहील, 9. 96 12च्या टेबलमध्ये 96 येतं, तर 480. 480 जी आहे ती कितीची व्हॅल्यू आहे, ही आहे एका पेअरची. ओके, एका पेअरची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय पहा, आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, तर माझ्याकडे किती रुपीज आहेत, 1440 एवढे रुपीज आहेत माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये किती पेअर येतील असं विचारलंय क्वेश्चन. आता हे कसं काढणार तुम्ही, तुम्हाला एका पेअरची व्हॅल्यू माहित आहे, किती आहे, 480 रुपये आहे, बरोबर. तर तुम्ही त्या पेअरनं, त्या एका पेअरच्या व्हॅल्यूनं जर त्या टोटल अमाऊंटला जर डिवाइड केलं, त्या टोटल अमाऊंटला जर डिवाइड केलं, तर तुम्हाला किती नंबर ऑफ पेअर येतील हे लक्षात येईल ना, की नाही समजला क्वेश्चन. या झिरोला हा झिरो कट झाला, आणि तुमचा आन्सर किती राहील येते, 3. ऑप्शन नंबर ए. ए फॉर काय येईल रे, ए फॉर काहीच नाही येणार. ओके ठीक आहे, आलं लक्षात. आपण काय केलं, पहिल्यांदा मी त्याची सेलिंग प्राइस काढली. ओके, ही काय आहे, त्याची विक्री किंमत आहे. विक्री किंमत आहे. विक्री किंमत वरून काय काढलं, विक्री किंमत कितीची आली, 12, 1 डझन पेअरची आली. त्याच्यावरून मी काय केलं, एका पेअरची व्हॅल्यू काढली. त्याच्यावरून मी काय केलं, किती अमाऊंट येऊ शकते. ओके, किती पेअर येऊ शकतात ते आपण पाहिलं. क्लिअर. आय होप की हे आलं असेल सगळ्यांच्या लक्षात. नाऊ मुव्हिंग टू द नेक्स्ट वन क्वेश्चन. ओके, थोडेसे आता अवघड अवघड होत चालेत. ओके ठीक आहे, हा आपण काय करूयात, हा वाला जो पार्ट आहे ना, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. आत्तासाठी खूप झालेला आहे, तुम्हाला जास्त ओव्हरलोड नको व्हायला. क्लिअर. चलो, तो आता आपण इथेच थांबूयात.
ओके, आय होप की जे काही आज आपण शिकलेलो आहोत ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. जर काही नाही आलं लक्षात तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तसं. ओके, चलो बाय बाय. भेटत आपण नेक्स्ट वन क्लासमध्ये. आणि जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण हा शेअर करा. ओके, चलो बाय बाय अँड जय हिंद ऑल ऑफ यू.